जुलै रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचा प्रकार घडलेला होता. याच्यामध्ये वयोवृद्ध इसम आहे आणि त्याच्या गळ्यातील चेन एका अज्ञात आरोपीने खेचलेली होती. त्याच्यावरून सदर वयोवृद्ध इसमाच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचा गुन्हा हा तात्काळ नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद केल्यानंतर लगेच माणिकपूर पोलीस स्टेशनचे DB पथकचे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सदरच्या घटनास्थळावर जाऊन आजूबाजूचे CCTV कॅमेरे चेक केले. CCTV कॅमेरे चेक करत असताना त्यांना एक इसम हा चालत येऊन चेन स्नॅच केल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर जवळपास 100 ते 150 कॅमेरे आजूबाजूचे DB पथकाने चेक केले. त्याच्यातून त्याचे फुटेजेस प्राप्त करण्यात आले. त्यानंतर सदरचा जो आरोपी आहे हा आरोपी पळत जाऊन वसई रेल्वे ब्रिज आहे हा ब्रिज क्रॉस करून वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेलेला होता आणि तिथून तो जालना या ठिकाणी गेलेला होता. DB पथकाला त्याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर DB पथकानं काल जालन्यावरून त्या आरोपीला अटक केलेला आहे आणि त्या आरोपीकडून त्या चेन स्नॅचिंगमध्ये त्यानं जी स्नॅच केलेली चेन आहे ती चेन सुद्धा ताब्यात घेतलेली आहे. पूर्ण रिकव्हरी झालेली आहे. ते चेनची आत्ताची बाजारभावानुसार जी किंमत आहे ही जवळपास 1,44,000 रुपये आहे. आज माननीय न्यायालयाने सदर आरोपीस 4 दिवसांची पोलीस कस्टडी सुद्धा दिलेली आहे आणि त्या पद्धतीने त्याच्याकडे अजून तपास करून त्याने इतर काही गुन्हे केलेले आहेत का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सदरचा जो आरोपी आहे हा वसईमध्ये पेंटिंगचं काम करत होता आणि त्याच्यातून नंतर त्यानं असे जे वयोवृद्ध इसम आहेत यांच्यावर लक्ष ठेवून त्याने हा प्रकार केल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे. हा आरोपी कुठल्या गँगशी संबंधित आहे का? सदरचा आरोपी हा कुठल्याही गँगशी संबंधित नाहीये, परंतु अजून त्यानं कुठले गुन्हे केलेले आहेत का आपल्या हद्दीमध्ये किंवा इतर ठिकाणी याचा तपास सध्या DB पथक करत आहे. म्हणजे इझी मनीसाठी केले तर असं? हा, येस, बरोबर.